बाप रे, खूप उशीर झालाय. कुठे राहिला अभि? एव्हाना यायला हवा होता. फोन का नाही उचलत आहे? त्यामुळे ती डिझाईन आधी आपण फायनल करून टाकूयात आणि मग पुढचं ठरवूयात. ओके? अरे बापरे, 7 वाजले. चला तुम्ही पळा, मला उद्या सगळा प्लॅन दाखवा. ओके चल, थँक्स, बाय बाय. बापरे, बराच उशीर झाला. शमिका वाट बघत असेल. मॅम ऑर्डर प्लीज. नाही, ऍक्च्युली मी वाट बघते कोणाची तरी. मला पाणी द्याल का तोपर्यंत एक ग्लास? ठीक आहे. थँक्यू. हा अभि ना, येऊ दे त्याला. शमी 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 अभि काय आहे? किती वाजलेत? बस. आय एम सो सॉरी. मला माहिती आहे उशीर झाला. अगं पण एवढं काम होतं ना की कामाच्या गडबडीत मला भानच राहिलं नाही. आय एम रिअली सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. बस. तू आता आला नसतास ना तर निघून जाणार होते मी. अरे वा, अशी बरी जाऊ देईन मी तुला. बरं, तू एवढ्या वेळ वाट बघायला लावलीस ना मला, म्हणून कॉम्पन्सेशन म्हणून मी ऑर्डर ठरवून ठेवली. ऐक आता, मी सांगतो, एक चीज गार्लिक टोस्ट आणि 2 आयरिश कॉफी. राईट? अभि तुला बेटा, अरे तुला कसं? एक चीज गार्लिक टोस्ट आणि 2 आयरिश कॉफी प्लीज. ठीक आहे, थँक्स. अभि तुला कसं माहिती की मी हीच ऑर्डर ठरवली होती म्हणून? कसं आहे ना शमिका, आता समजा घरी तू माझी नावडती वांग्याची भाजी केलीस तर बरोबर एखादी कोशिंबीर करून ठेवावी असं तुला बरोबर जसं कळतं ना तसंच मला सुद्धा. आपला प्रॉब्लेम काय माहिती का, आपण एकमेकांना खूप चांगले ओळखतो. त्यामुळे कुठल्या अपेक्षा करण्याच्या आधीच त्या पूर्ण झालेल्या असतात. राईट? बरं, तू मला काहीतरी महत्वाचं सांगणार होतास, सांग पटकन. मग हा, हे लायसन्सच्या कामासाठी ऑफिसमध्ये गेलो तर ते जे ऑफिसर होते. एक सेकंद. हा सर. नाही तसं काही नाही. आता हो, नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही सर, येतो मी. हो. शमिका, रेडिओ स्टेशन मधून फोन होता. काही प्रोमोज माझ्या आवाजात रेकॉर्ड करायचे आहेत आत्ता. हे बघ, मला माहिती तू खूप वेळ वाट पाहिलीस आणि आता असं एकदम जावं लागतंय. आय एम सो सॉरी. ठीक आहे. तू चिडली नाही आहेस ना? नाही रे, जा तू. खरंच आपण नंतर येऊया कधीतरी. ठीक आहे. चल जाऊया.
कॅन्सल करा. अरे अभिचा शो सुरू झाला असेल. शिप, मला उशीर झाला वाटतं. सो प्रेमात होकार देण्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असते? बॉस, सगळ्यात आधी आपलं प्रेम व्यक्त करा ना. कारण नाहीतर तुम्ही असेच पहिले आप करत बसाल आणि शेवटचे आप दुसराच कोणीतरी असेल. सो गाईज, प्रेम व्यक्त करा. मनाच्या खिडक्यांची दारं सताड उघडा. उत्तर काय असेल कोण जाणे, पण तुमचं नशीब समोर असतं. त्याला हात द्या, त्याचा हात धरण्याची हिंमत दाखवा. मग बघा, प्रेम नक्कीच तुमची वाट बघत असेल. आणि हा, मन मोकळं करताना त्याचं कारण काय आहे याची फिकीर कधीच करू नका. म्हणजे प्रेमात पडतानाच व्यक्त व्हा असं काही नाही. समजा कोणी तुमचा आवडता मित्र असेल, मैत्रीण असेल, किंवा अशी व्यक्ती असेल ज्याला तुम्ही खूप मिस करताय, सांगा ना मनापासून की बॉस, मी तुला प्रचंड मिस करतोय. आज मला खूप आठवण येते तुझी. मनामध्ये जे काही वादळ असेल ते उधळून द्या. तुमच्यापासून दूर असलेलं तुमचं जवळचं माणूस बघा येतं की नाही तुमच्याकडे. आणि आज मी हे जे काही सगळं बोललोय ते तुमचा पार्टनर जरी ऐकत असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण प्रेमामध्ये कोणी पुढाकार घ्यावा याचे कुठलेही नियम नाहीयेत. सो गो अहेड. तुमच्या मनामध्ये काय ते सांगून टाका. मी माझ्या मनामध्ये काय हे पुढच्या गाण्याद्वारे तुम्हाला ऐकवतोय. दिस सॉन्ग इज डेडिकेटेड टू समवन स्पेशल. आणि मला खात्री आहे की ती व्यक्ती आता माझा शो नक्की ऐकत असेल. हे गाणं अशा एका व्यक्तीसाठी जी माझं सर्वस्व आहे. थँक्स फॉर बिंग देअर. तुम्ही ऐकत आहात मुंबई तडका 99.9 FM तुमच्या लाडक्या आरचे अभिजित बरोबर. सो मी आज सांगितलेलं लक्षात ठेवा आणि आपलं प्रेम व्यक्त करायला अजिबात विसरू नका. चला, तुम्ही ऐकताय मुंबई तडका 99.9 FM. आज इथेच थांबूयात. मला परवानगी द्या. गुड नाईट. उद्या भेटूयात याच वेळेस फक्त मुंबई तडका 99.9 FM वर. हा, हॅलो. हॅलो अभि, अजून जरा वेळ थांबावं लागेल तुला. चालेल ना? आपल्याला तुझ्या व्हॉइस मध्ये एक प्रोमो डब करायचंय. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, थांबतो मी. अरेच्छा, वेडी कुठली. वाट बघता बघता झोपून गेली. जेवली पण नाही.
नाहीये शमिका. तुझ्या इतकी समजूतदार बायको नसती तर माझं काय झालं असतं काय माहिती. खूप बोलायचं असतं ग तुझ्याशी, पण सगळं राहून जातं ग शोना. आणि मला भीती आहे की पुढच्या काही दिवसात मी अजून बिझी होणार आहे. काय करू मी? लव्ह यू. डिअर अभि, तुझं पत्र तर तुझ्यापेक्षाही गोड आहे. आपल्यात कधी एकमेकांना वेळ दिला नाही म्हणून अंतर नाही पडणार. बघ ना, लोक लग्नाआधी लव्ह लेटर लिहितात, आपण लग्नानंतर लिहितोय. आपलं नातं असंच सुंदर राहील. लव्ह यू शमिका. माधुरी, मी काय म्हणते, अगं ऐकतेस का मी काय म्हणते ते? संध्याकाळी जरा लवकर ये, मग स्वराला घेऊन देवळात जाऊया. मी प्रयत्न करेन. अगं काय आहे हे? तुला ऑफिसमध्ये खूप जास्त काम आहे का सध्या? म्हणजे स्वतःसाठी, स्वतःच्या कामांसाठी असं काही वेळच नाही अजिबात? आई तसं काही नाहीये ग. मग काय चाललंय हे? आई काय चाललंय तुझं? तू का अशी माझ्या मागे मागे फिरतेस? मग काय करू? नशीब बघितलंस तरी माझ्याकडे. बरं, हा डबा घे. बरं, माझा रुमाल नाही का पर्समध्ये ठेवला होता मी. कशाकडे लक्ष नाही. बरं आई, डबा दिलाय, शमिकाने तुझ्या आवडीची भाजी केली आहे. डबा वेळेवर खायचा आहे आणि संपवायचा आहे सगळा, कळलं? आई खाईन मी. तुझ्यामुळे ना माझी बस जाणार आहे बघ तू. अगं हॅलो. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. माधुरी, मी ऑफिसला निघालो होतो. हा, तुमच्या घराजवळनं जात होतो. तुम्ही जर रेडी असाल तर एक 5 मिनिटात आय विल पिक यू. त्या मेहता आणि मेहता कंपनीची डील सुद्धा डिस्कस करता येईल आपल्याला. ठीक आहे सर, मी येईन. मी एक 5-1 मिनिटात पोहोचतो मग तिथं. ओके? हो, बाय. या. सरांचा फोन होता. ते घराजवळच आहेत तर ते म्हटलं की मी तुला घेऊन जातो. जाते त्यांच्या बरोबर. बरं बरं झालं, तुझी दगदग कमी होईल जरा. पस आणि बीस सगळं धावत बसेल. बरं चल, परत ते येतील, मी इथेच असेल. चल, मला उशीर होतो. बाय आई, बाय. संध्याकाळी लवकर यायचा प्रयत्न कर. अभि, चल रे लवकर. गुड मॉर्निंग. काय ब्रेकफास्टला आज? पोहे. अरे वा. घे. अगं आई गो, आई. अरे खा ना. हो. अभि, कसं चाललंय बाबा तुझं काम? काम तसं चांगलं चालू आहे आजी, पण सगळं गाडं एकाच जागी येऊन अडलंय. म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का मोठा? नाही, प्रॉब्लेम नाही ग. काल मी तुला म्हटलं होतं ना, आपल्या मॅगझिनच्या संदर्भात मी लायसन्स घेण्यासाठी म्हणून गेलो होतो. बोललो त्या ऑफिसरशी. त्यांचं म्हणणं अजून 15 ते 20 दिवस लागतील. अरे 10-15 दिवसच ना, असे निघून जातील, कळणार सुद्धा नाही. तू तुझं काम चालू ठेव बस, ते थांबवू नकोस. पण नक्की होणार आहे ना? प्रॉब्लेम तोच आहे का? आता ते म्हटलेत तरी 15 ते 20 दिवस, पण शेवटी काम सरकारी आहे. त्यामुळे 10 ते 15, 15 ते 20, 20 ते 25 दिवस कधी होतील कळणार पण नाही. आणि महिना लागला तर मला वाटतं अभि, तू आधी परवानगी मिळव. कारण विहीर खणायला घेतलीस आणि पाणी लागलं नाही तर बाग फुलवून काय उपयोग? सगळं मुसळकेरात जाईल. इतके दिवस, इतका वेळ, इतके श्रम, इतका पैसा, सगळं वाया जाईल. बरोबर बोलते ना विभा मी? हो
हो पण सासूबाई मला काय वाटतं, आता अभिनी स्वतःचा बिझनेस सुरू करायचा ठरवलाय, यापेक्षा आणखी मोठा रिस्क काय असू शकतं? तेही बरोबरच आहे म्हणा. शमिका, मला वाटतं स्वरा उठली, जरा बघतेस? आणि रडत असेल ना तर दूध पाजून टाकतील एकदा. भूक लागली असणार तिला. हो जा ना. अगं जा ना. हो. बरं अभि, मी काय म्हणते तुला, चंदूला जरा समजाव ना. अरे नाटकाच्या पलीकडे अभ्यास करायला हवा का नको? जरा लायब्ररीचा रस्ता वगैरे दाखव. नुसतं नाटक करून नाही चालणार त्याला. अगं काल बोलला माझ्याशी, थोड्याच दिवसांचा आहे, त्याच्यानंतर परत लागेलच ना अभ्यासाला. अरे असं नाही रे, चांगले मार्क नाही मिळाले तर दादा मला धारेवर धरेल. हे बघ, तुला माहिती ना आता चंदू कसा आहे, कशाला उगीच काळजी करतेस. 2 दिवसात सगळी पुस्तकं पालथी घालेल तो, प्रचंड हुशार आहे तो. अरे हो रे, पण काळजी वाटते ना. सुद्धा न गाय काय काळजी करू नकोस त्याची. छान झालं ना पोय. अभि, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे तू खूप मोठी रिस्क घेतलीस, पण तितकीच खात्री आहे की तू यशस्वी होशील. हो शमी, मला माहितीये मी नक्की यशस्वी होणार. का माहितीये, माझ्यावर उदंड प्रेम करणारी एक व्यक्ती सतत माझ्यासोबत खंबीरपणे उभी असते, आणि ती तू आहेस शमिका. लव्ह यू. आणि माधुरी, मगाशी मी कारमध्ये सांगितलं होतं ना, मेहता आणि मेहताचे टेंडर डॉक्युमेंट्स तेवढे प्लीज पाठवून द्या. हो सर. एक्सक्यूज मी. या. हॅलो. अरे सीमा. हाय सीमा. काय दादा, काय चाललंय? हा, बाकी सगळं ठीक, व्यवस्थित? पिक्चर बघितलं का? काही म्हणा दादा. अरे बायका भारी नशिबान असतात राव. I'll call you back. अरे आपण बाई असल्याचा असा काय फायदा घेऊ शकतात की वा. तुम्हाला काय म्हणायचंय सावंत? नाही, मला काहीच म्हणायचं नाहीये. म्हणजे कसं आहे, पूर्वी तुम्हाला अनेकदा उशीर व्हायचा, त्याच्यासाठी तुमच्याकडे कारण असायची. माझी 9:40ची लोकलच सुटली, 3 नंबर प्लॅटफॉर्मवर गाडीच नाही आली, मग माझी धावपळ झाली. आजकाल तुम्हाला उशीर होत नाही, कारण सरळ आहे ना, बॉसची गाडी असते घराखाली, हो की नाही?